येते. वाघमारे चला जरा चहा घेऊ आपण. नाही नकोय मला. काय झालं वाघमारे, एवढ्या का शांत आहे? सत्यात तात्यासाहेबांची माफी का मागत होतास? ते बी त्यांच्या पायात पडू. हो तुम्हाला सांगितलं की मंदिरात चुकून हात उचलला मी तात्यासाहेबांवर. केवढं मोठं पाप घडलं माझ्या हातून, मग त्यासाठी माफी मागितली तर काय बिघडलं? म्हणून काय पायात जाऊन पडायचं? सत्य मला नाही आवडले, मला नाही आवडणार माझ्या नवऱ्यानं कुणाच्या पायात जाऊन पडलेलं. सत्य असं तुला लोकांसमोर झुकलेलं नाही बघायचं मला, मग भलेही ते कोणी असू दे, अगदी तात्यासाहेब सुद्धा. झालं, शेवटी तुमच्या मनात जे आहे ते ओटावर आलाच ना तुमच्या. म्हणजे अजून बी तुमच्या मनात तात्यासाहेबांबद्दल वाईटच आहे. नाही मग मी बरोबर बोलत होती. तुम्हाला ना तात्यासाहेब नकोशी झालेत माझ्या आयुष्यात, त्यांच्यापासून लांब करायला बघताय ना मला. अरे किती झापड लावून विश्वास ठेवशील एखाद्यावर? सत्या तुला माहित नाही तात्यासाहेबांनी तुझ्यासोबत काय काय केले ते. पण आज मी सांगते तुला. चल चल माझ्या बरोबर. कुठं? सांगते. पप्या काय? गाडी काढून चल. चहा तर घेऊन जाऊ. चहा नको, सांगते तुला. चल पटकन. कुठं जायचंय? ये आमच्या मागून. चल. बरोबर आलो. चल चल. इथं का घेऊन आला वाघमारे? कारण मुकादम इथं राहतोय. काय? स्वतःचं घर सोडून इथं कशाला राहतोय तू? आता ही वेळ त्याच्यावर कुणी आणि का आणली ते त्याच्याच तोंडून नाही. चल. चला. होय सत्य दादा, तू चल. नाही ना, चल. कुठं आहे मुकादम? तात्या साहेबाच्या विरोधात आम्ही तुला जे काय सांगितलंय ते तात्या साहेबाला कळू देऊ नका भाऊ, नाहीतर तात्या साहेब जीव घेईल आमचा. नाही कळू देणार. तुमचा पत्ता त्यांना अजिबात लागू देणार नाही मी. विश्वास ठेवा माझ्यावर.